Hello, hello everyone. Welcome to RMS tutorials. In the previous lecture, we have seen unit number 3, exception handling and multi-threading. राईट. आता आपण युनिट नंबर 4 स्टार्ट करतोय, ज्याच्यामध्ये आपण इव्हेंट हँडलिंग, AWT कंपोनंट्स अँड स्विंग कंपोनंट्स आपण बघणार आहोत. ओके. प्रिव्हियस जो लेक्चर होता तो एक्सेप्शन हँडलिंगवर होता. एरर्स त्याला कसं हँडल करायचं, लाईफ सायकल ऑफ थ्रेड, हे सगळे टॉपिक्स आपण बघितले होते. पण हे आत्ता जे आपले टॉपिक्स असणार आहेत हे थोडेसे ॲडव्हान्स जावा प्रोग्रॅमिंगचे कन्सेप्ट्स आहेत. ओके. लाईक ॲबस्ट्रॅक्ट विंडो टूल किट्सचे कंपोनंट्स, स्विंग कंपोनंट्स विच आर व्हेरी मच रेफर्ड टू GUI or user interface. Okay, the CO of this unit is to develop a Java program for implementing event handling using window-based application components, which directly refers to GUI. Okay. Yes. 4.1 component container window frame panel use of AWT control. ओके. कंपोनंट कंटेनर विंडो फ्रेम पॅनल. आता हे सगळे जे कंटेंट्स तुम्हाला जे दिसत आहेत स्क्रीनवर हे टोटली तुमच्यासाठी न्यू कन्सेप्ट्स आहेत. राईट. ॲबस्ट्रॅक्ट विंडो टूल किट नक्की काय आहे तर आपल्याला जे हे तर तुम्हाला तेव्हाच कळेल जेव्हा आपण प्रॅक्टिकल बघणार आहोत. पण आत्तापर्यंतचे जे सगळे आपण प्रोग्राम्स रन करत होतो ते आपण कमांड प्रॉम्प्टवर रन करत होतो. कमांड प्रॉम्प्टवर तुमचे आपण कंपायलेशन करायचो आणि आपलं आउटपुटही तिथेच आपल्याला स्क्रीनवर दिसून जायचं. बट आता आपलं काय होणार आहे, आपले जे आउटपुट्स आहेत, आपले जे GUI आहे ते एक वेगळ्या फ्रेममध्ये क्रिएट होऊन आपल्याला पॉपआउट होऊन आपल्याला ते आउटपुट डिस्प्ले होणार आहे. ओके. बिफोर मूविंग टू AWT, लेट्स स्टडी अबाउट व्हॉट आर द कंपोनंट. ओके. कंपोनंट हा काय कन्सेप्ट आहे तर कंपोनंट हा आपला AWT आणि स्विंग कंपोनंट्सचे बेस क्लास आहेत. ओके. ज्याच्यामध्ये आपण ऑब्जेक्ट्स घेऊ शकतो विच विल बी रिप्रेझेंटिंग ग्राफिकली. म्हणजे आपल्याला जे बॉक्स किंवा बटन्स जे काही कंपोनंट्स आपल्याला दिसतात किंवा आपल्याला जर बनवायचे असतील असे कंपोनंट्स तर आपण त्याचा यूज जावा प्रोग्रॅमिंग मध्ये करू शकतो. ओके. वेअर द युजर कॅन इंटरॅक्ट विथ दॅट पर्टिक्युलर ऑब्जेक्ट. ओके. ऑन द स्क्रीन. दॅट इज नथिंग बट कंपोनंट. Then what is container? Container is nothing but where it is a subclass of component where all the components are held and managed or arranged in that container. Okay. Next is window. आता विंडो काय आहे? विंडो जे आपल्याला आपल्या समोर दिसतं. विंडो इज नथिंग बट अ टॉप लेवल कंटेनर. ओके. विच डिरेक्टली डिस्प्लेज अ ग्राफिकल विंडो टू द युजर. ओके. नेक्स्ट आहे फ्रेम. फ्रेम हे विंडोचाच भाग आहे. आता जे आपलं आउटपुट येणार आहे ते एका फ्रेममध्ये येणार आहे, ज्याला आपण टायटल बार, बॉर्डर असते. ओके. मेन्यू बार्स असतात. ओके. म्हणजे एक GUI ॲप्लिकेशन आपण जेव्हा बिल्ड करतो तेव्हा आपण फ्रेम यूज करतो. ओके. देन वी हॅव पॅनल. इट इज अ लाईट वेट कंटेनर used for grouping the components into a frame or into a window. ओके. आता हे कंपोनंट्स फक्त थेरॉटिकली आपण वाचून काढतोय तर ते कळणार आहेत का तर नाही. आपल्याला ह्याच्यासाठी प्रोग्राम बघितल्याशिवाय तुम्हाला ॲक्च्युअलमध्ये ते कळणार नाही. ओके. सो 4.1 इज नथिंग बट की एक फ्रेम क्रिएट करून देते ज्याच्यामध्ये आपल्याला आउटपुट दिसणार आहे. ओके. जसं एक कमांड प्रॉम्प्टचं एक विंडो आहे, एक फ्रेम आहे, तसं आपल्याला एक फ्रेम क्रिएट करून आपल्याला त्याच्यामध्ये सगळे कंपोनंट्स दिसणार आहेत. राईट. तुम्ही बरेच ॲप्लिकेशन पाहिले असतील, झोमॅटो अँड ॲमेझॉन, फ्लिपकार्ट. त्याचं स्वतःचं एक वेब पेज आहे. राईट. पेज आहे ज्याच्यामध्ये आयकॉन्स असतात, बटन्स असतात, काही काही कंपोनंट्स असतात. तसं आपल्याला जर बनवायचं असेल तर आपण कसं बनवणार तर बाय युझिंग जावा प्रोग्रॅमिंग वी कॅन डू. ॲडव्हान्स कंपोनंट आहेत, ॲडव्हान्स कन्सेप्ट आहेत ह्याच्यामध्ये. नेक्स्ट. आता ह्याच्यामध्ये पॅकेजेस लागणार आहेत का तर येस. फॉर AWT कंपोनंट्स वी वुड बी नीडिंग पॅकेजेस. द java.awt इज द पॅकेज नेम. ओके. ज्याच्यामध्ये आपले सगळे कंपोनंट्स डिपेंडेंट आहेत. इट्स अ हेवी वेट कंट्रोलर.
ओके. कारण खूप कंपोनंट्स आहेत AWTचे, बट तुमच्या सिलेबसमध्ये जेवढे आहेत तेवढेच आपण बघणार आहोत. बियॉन्ड द सिलेबस वी ऑल्सो हॅव इट, but it will be in advanced Java programming. Okay, so here are some components which are label म्हणजे normal text. ओके, इट्स अ नॉन एडिटेबल टेक्स्ट. त्याला आपण एडिट नाही करू शकत नंतर ऑन द फ्रेम और ऑन द आउटपुट. इट्स अ फॉर्म ऑफ टेक्स्ट विच इन्क्लूड्स कॅरेक्टर्स अँड स्ट्रिंग्स. बटन, जे नॉर्मल आपलं बटन असतं, आपण जेव्हा क्लिक करतो आणि ते पुढे जातं, एक ॲक्शन जनरेट करतं, दॅट इज बटन. देन वी हॅव चेकबॉक्स ग्रुप, टेक्स्ट फील्ड, टेक्स्ट एरिया. ओके, आता हे सगळे कंपोनंट्स मी फक्त तुम्हाला इथे वाचून नाही, तुम्हाला मी ॲक्च्युअल त्याचं प्रोग्राम पण सांगणार आहे. ओके, देन वी हॅव लेआउट्स. फ्लो लेआउट आहे, जसं आपला फ्लो चार्ट असतो तर सगळे कंपोनंट्स एका फ्लोमध्ये ॲड असतात. ओके, टॉप टू बॉटम. बॉर्डर लेआउटमध्ये आपल्याला एक कंपोनंट्सला बॉर्डर देऊ शकतो आपण, नॉर्थ, साऊथ, ईस्ट, वेस्ट, सेंटर. ग्रिड लेआउटमध्ये जसं आपल्या कॅमेरामध्ये ग्रिड व्ह्यू आहे, ओके, तसंच ग्रिड लेआउट आपल्याला काय करतं, एक असा व्ह्यू क्रिएट करून देतं ज्याच्यामध्ये रोज अँड कॉलम्स इन्सर्टेड आहे, विच इज इनविजिबल बट इट इज देअर. ओके, देन वी हॅव मेन्यू बार अँड मेन्यू, जे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहे. नाव डिरेक्टली वी विल मूव्ह टू आर कोड. ओके, कोडवर आपण डायरेक्टली जाऊ, कारण आपल्याला आता ते कन्फ्युजन होणार आहे की लाईक काय गोष्टी आहेत. ओके, तर प्रॅक्टिकल नंबर 14 is of practical number 14 is of we have to design a form using AWT component. Okay, AWT is nothing but abstract window toolkit, ज्याच्यामध्ये आपल्याला कंपोनंट्स भेटतात आणि त्या कंपोनंट्स यूज करून आपण फॉर्म तयार करू शकतो, कॅल्क्युलेटर, आपण वेरियस ॲप्लिकेशन्स तयार करू शकतो. ओके, आता सर्वात पहिलं लाईक गोईंग थ्रू दिस प्रोग्राम, फर्स्ट लाईन इज ऑफ इम्पोर्ट java.awt.star:. नाउ व्हॉट इज दिस? ओके, इट्स अ पॅकेज नेम. जसं आपण हेडर फाईल्स इन्क्लूड करायचो UPSमध्ये, तसं आता आपण काय करतोय, पॅकेज नेम इन्क्लूड करतो. राईट, पॅकेजेस आपला हा कन्सेप्ट झालेला आहे युनिट नंबर 2मध्ये. राईट, पॅकेजेसमध्ये काय होतं की सर्टन लेवल ऑफ क्लासेस आणि लायब्ररीज आपल्याला इम्पोर्ट करता येतात. इम्पोर्ट म्हणजे घेता येतं. ओके, तर ते आपण वरती घेतो आहे. नेक्स्ट जे आहे पब्लिक क्लास आणि क्लास नेम आपण डिफाईन केलेलं आहे, सेम जसं आपण आतापर्यंत करत होतो तसं. कमांड लाईन आर्ग्युमेंट आपण तिथे इन्सर्ट केलेले आहे, स्ट्रिंग आर्ग्युमेंट्स. नेक्स्ट, आता इथून आपला ॲक्च्युअल कोड स्टार्ट होतात. आत्तापर्यंत जे आपले कोड्स होते ते सगळे लूप्सवर होते किंवा ॲरेथमॅटिक ऑपरेशन्सवर होते. पण आता जे आपले प्रोग्राम्स असणार आहेत ते सगळे कंपोनंट्स ॲड करत आहोत आपण. ओके, आता ते काय कंपोनंट्स आहेत ते आपण बघू. फर्स्ट आहे फ्रेम. F इज इक्वल्स टू फ्रेम. फ्रेमचा आपण ऑब्जेक्ट क्रिएट केला आहे. फ्रेम घेतली आहे मी, जसं बोललं की आपलं जे आउटपुट आहे ते कमांड प्रॉम्प्टवर आपण फक्त कंपाईल करणार आहे, पण डिस्प्ले ते एक फ्रेममध्ये होणार आहे. एक वेगळ्या पॉपआउट होऊन एक फ्रेममध्ये ते तुम्हाला डिस्प्ले होणार आहे. ओके, आता एक नॉर्मल आपला गुगल फॉर्म आहे तो आपण क्रिएट करतोय. तर एक फ्रेम क्रिएट करण्यासाठी वी हॅव टू क्रिएट फ्रेम. F इज इक्वल्स टू न्यू फ्रेम. ओके, आता त्या ऑब्जेक्टला आपल्याला साईज द्यावी लागेल. लेट्स सेट साईज. थांबा, मी एक आउटपुट जनरेट करते म्हणजे आपण त्याला कम्पेअर करू शकतो. ओके, येस, लेट्स सी द आउटपुट. बिनमध्ये आपलं आउटपुट आहे CMD Java C. ओके, P capital track number 14.java. एंटर. येस, विदाउट एन एरर ते झालेलं आहे. आता जावा देन प्रॅक्टिकल. येस, आपल्याला जे आउटपुट पाहिजे ते इकडे आहे. असं आउटपुट जनरेट होणार आहे. ओके, येस, वेट अ मिनिट. येस, ओके, आता ह्याच्यामध्ये हे एक जनरल फॉर्म आहे. आता ह्याच्यामध्ये आपण इनपुट करू शकता. तुम्ही बघा इकडे.
ओके. तर आता विदाउट डिलेइंग, आता इथे फ्रेम एफ डॉट न्यू फ्रेम हे आपण काय यूज केलं की एक फ्रेम क्रिएट करण्यासाठी. आता ही जी तुम्हाला फ्रेम दिसते ती फ्रेम क्रिएट करण्यासाठी आपण फ्रेमचं ऑब्जेक्ट तयार केलं आहे. मग आता त्या फ्रेमला नसतं असं क्रिएट करून होणार आहे का? नाही, त्याला सेट साईज करण्याची पण गरज आहे. सेट साईज म्हणजे त्याला साईज देतोय आपण 300 300 400 400 वॉटेवर. आता जी आपण डिफॉल्ट साईज घेतलेली आहे ती आहे 400 400. सेट साईजचं एस हा कॅपिटल पाहिजे किंवा मग ते एरर देईल. मग एफ, आता हा फ्रेमचा जो ऑब्जेक्ट आहे फ्रेम डॉट सेट लेआउट, आता ह्याला लेआउट दिलेलं आहे आपण. टॉप टू बॉटम आहे. जसं जसं आपण कंपोनंट्स ॲड करू तसं तसं ते खाली खाली फ्लोचार्ट सारखं ते खाली खाली लेआउट त्याचा जाईल. तो सेट लेआउट न्यू फ्लो लेआउट फंक्शन ब्रॅकेट क्लोज सेमिकोलन. एफ डॉट सेट टायटल, मग आपण ह्याला टायटल पण दिलं एक्सपेरिमेंट नंबर 1. ओके. त्याच्यानंतर एफ डॉट सेट विजिबल. विजिबल म्हणजे काय? आता हा काय सेंटेन्स आहे? सेंटेन्स असा आहे, हा लाईन ऑफ कोड असा आहे की आत्ता आपण काय केलं, कमांड प्रॉम्प्टवर आपण कंपायलेशन केलं, राईट. कंपाईल केलं, त्याला रन केलं, पण ते डिस्प्ले होणार का नाही, ते विजिबल होणार का नाही आउटपुट, हे ह्या लाईनवर पूर्णपणे डिपेंड आहे. इथे आपण ट्रू केलं आहे म्हणून आपल्याला ते डिस्प्ले झालं आहे. इथं जर आपण फॉल्स केलं तर तो आपल्याला जो फ्रेम आहे तो डिस्प्ले होणार नाही. ओके. नेक्स्ट जे आहे ते आहे लेबल. आता मी जसं म्हटलं आपल्याला हे एंटर नेम, ॲड्रेस किंवा इयर हे लेबल आहेत. दे आर नॉन एडिट. याच्यात आपण एडिट करू शकतो का? नाही करू शकत. इथे करू शकतो का? येस करू शकतो. बट इथं करू शकतो का? नाही. म्हणजे हे लेबल्स आहेत, हे टेक्स्ट रिप्रेझेंट करतात. आपण ह्याला टेक्स्ट नाही म्हणणार. इन जावा प्रोग्रामिंग इन AWT कंपोनंट वी विल टेल इट लेबल. तर लेबल त्याचा ऑब्जेक्ट क्रिएट केला आहे L1 इज इक्वल्स टू न्यू लेबल, एंटर नेम. त्याच्यात नंतर लेबल 2 आपण घेतला L2, लेबल 3 घेतला L3. टेक्स्ट फील्ड काय आहे की हा जो छोटा बॉक्स तुम्हाला दिसतो जो मिनिमम कॅरेक्टर घेऊ शकतो, ओके, त्याला आपण इथे साईज पण डिफाईन करू शकतो. त्याचाही ऑब्जेक्ट आपण क्रिएट केला आहे. टेक्स्ट फील्ड इज इक्वल T1 इज इक्वल्स टू न्यू टेक्स्ट फील्ड. 20 आपण साईज दिली. 20 कॅरेक्टर्सपर्यंत आपण इथे बसू शकतो. ओके. कॅरेक्टर्स. टेक्स्ट एरिया, आपल्याला ॲड्रेससाठी एक मोठा बॉक्स लागणार आहे. तर तो मोठा बॉक्स म्हणजे काय आहे? टेक्स्ट एरिया, ज्याच्यामध्ये मॅक्स कॅरेक्टर बसतील. डिस्क्रिप्शन किंवा शॉर्ट पॅरेग्राफ वगैरे बसवायचे असतील तर यू कॅन डू इट. बटन्स घेतलेत आपण इथे सबमिट अँड रिसेट. ओके. जे आपण क्लिकेबल आहेत. ओके. यू कॅन सी इट कॅन बी क्लिकेबल. सबमिट रिसेटचं त्याचं पण आपण ऑब्जेक्ट क्रिएट केलं आहे. चेकबॉक्स घेतले. आता चेकबॉक्स म्हणजे काय? विच कॅन बी मार्क चेक्ड. आता चेकबॉक्स कॅन बी लाईक आपण मल्टिपल चेकबॉक्स टिक करू शकतो, राईट. ह्याच्यामध्ये आपण तेही घेतलं FY SY TY. आणि नंतर आपण ते सगळे जे कंपोनंट्स आहेत, सगळे जे ऑब्जेक्ट्स आहेत ते आपण फ्रेममध्ये ॲड केलेत. F डॉट ॲड L1, F डॉट ॲड T2, राईट. हे आहे प्रोग्राम आपला AWT. आपण जनरेट केलेलं आहे एक फ्रेम. ओके. एक फ्रेम आपण जनरेट केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये सगळे कंपोनंट्स आपण टाकलेत. दिस इज द सिम्पल प्रोग्राम ऑफ AWT कंपोनंट्स. ओके. लेट्स बॅक टू अवर स्क्रीन. येस. आता जे हे लेआउट्स आहेत त्याच्यापैकी आपण फ्लो लेआउट बघितले, आपण बॉर्डर लेआउट बघणार आहोत, ग्रिड लेआउट बघणार आहोत आणि मेन्यू बार आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. इफ यू लाईक दिस व्हिडिओ, डू सबस्क्राईब, लाईक द व्हिडिओ, शेअर इट, comment if you have any doubt. Also do join our Telegram link. Okay. Yes. Thank you.